मंडळी सुस्वागतम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मंडळी आता आपण आहोत कोकणामध्ये आणि कोकणातला आता मे महिन्याचा सीझन चालू आहे सध्या आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत आंबे काढण्यासाठी। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आपले यशवंती वाणी चढत आहेत, ते आपले भाई आहेत धारकरी आणि पहिल्यांदा वरती चढलेला आहे तो आपला बाळू। दिसते का तुम्हाला? कुठे आला? अरे काय झालं वाटतं बालू, सॉरी ह्या साईडला आहे बालू, तो बघा दिसला तुम्हाला। सोबत आपले आहेत मिनार शेठ आणि आपले मोठे बंधू मॅडी भाऊ आपल्या सोबत आलेले आहेत, बबीचे पप्पा। तर मंडळी आपले खूप दिवस व्हिडिओ येत नव्हते, तर आपले आता व्हिडिओ कंटिन्यू चालू होणार आहेत ह्या सीझन पासून, कारण की मी आता गावी आलेलो आहे। तर आपले आता सगळे व्हिडिओ चालू होणार आहेत। मी सांगणार नाही कोणाला काही। बघा भाई सुद्धा चढलेला आहे यशवंती वाणी। आता यशवंती कोण हे मला विचारू नका तुम्ही, यशवंती तुम्हाला माहिती असली पाहिजे। तर चला आता काढूया आपण आंबे। बघू शकता तुम्ही आता पगाशी पाऊस पडलेला खूप सारे, तर इथे सगळे आंबे पडले आहेत। यशवंती मला माहिती आहे, तुम्हाला दाखवतो मी दुसरा कॅमेरा चालू। बघा हे सगळे आंबे मगाशी पडलेले आहेत पावसामुळे। पाणी हा पाऊस पडतोय, पाणी मध्ये मध्ये जरा येतोय। हे बघा पाऊस पडतोय, आपला भाई शेठ आणि नितीन शेठ सुद्धा वरती आहेत। तर हे आपल्याला आंबे संपवायचे आहेत। ते बघू शकता ही पहिली गोणी आहे, दुसरी पिशवी आणि तिथे तिसरी पिशवी, 3 गोण्या आहेत। आम्ही सगळे ते काढून घेऊन जाणार आहोत। करायच्या अगोदर 3 वेळा बाळू दादा आणि गण्या हे इकडे येऊन गेलेत, 3 वेळा आंबे घेऊन गेलेले आहेत। बाळू दादा आणि गण्या असे 3 जण ते येऊन गेलेले आहेत। आंबे सुद्धा या आंब्यावरचे आंबे काही संपत नाहीत आणि या आंब्याची क्वालिटी बघा तुम्ही, क्वालिटी बघा किती सुंदर आहेत। रायवळे आंबे आहेत पण क्वालिटी एक नंबर आहे। चला आता आपण जमूया आणि आता मग पुढे जाऊया। चला मंडळी बघा, हा भाई आंबा पाड, तर बघा आंब्यांचा पाऊस पाडतो गे थांब थांब, आता 2च पडणार आहेत। खूप सारे आंबे पडले भाई, हे बघ। तर मंडळी बघू शकता तुम्ही हे सगळे आंबे पडले आहेत, ते भाईने वरून पाडलेले आहेत सगळे खाली। माकडापेक्षा भाई डेंजर आहे, अजून जरा राग आला तर भाई अख्खे आंब खाली पाडत बघा। हे बघू शकता तुम्ही, हे बघा मला भीती वाटते माझ्या अंगावर पडतील त्याची, पण मिनार शेट काय वाकत नाहीत खाली। हे बघा चला तर आता हे सगळे आंबे पडलेत, आपल्याला उचलायचे आहेत। खूप सारे आंबे आहेत, साधारण 200-250च्या पुढे असतील। चला उचलूया। तर भाई उतरलाय, फायनली भाई उतरलाय खाली शायनिंग मारून। बघा ही पिशवी भरलेली आहे, मोठी पिशवी ही। मच्छर चावला चालू झालेले आहेत, फुल कपडे घातले तरी पण मच्छर चावले। चला मच्छरला थोडी माहिती तू फुल कपडे घातले। चला जागा नाही ना फुटली, म्हटला आंबा वाईट असतो। निलंगी गेला आणि झोपणार आहे बहुतेक आंबा खाऊन। निलंगी म्हणजे काय भाई? निलंगी म्हणजे झोप येणे। ओके चला आपण आता दुसऱ्या आंब्यावर जाऊया। बघा तर बाळू उतरलेला आहे, त्या आंब्याच्या झाडा आंब्याच्या खाली बघ, आणि खाली आंबे बघा पिवळे पिवळे सगळे दिसतात तुम्हाला। त्या आंब्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता, हे बघा ऍपल मँगो। आमचा मँगो मॅन खाली पडलेला आहे थोडासा, त्याच्यात पाय कशात तरी अडकला वाला मँगो मॅन। हे बघा हे सगळे आंबे बघा, सगळे पिवळे पिवळे झालेले आंबे। एवढ्या रानात आम्ही आलोय अक्षरशः, हे आंबे तुम्हाला खाण्यासाठी आई बघा दादाच्या पायाचे ते बरोबर पडले, तो खाऊन बघ चांगला आहे। आडीचा चांगला ना बाळू? तर म्हणजे बघू शकता आता आंबा खाऊन बघतोय तो, टेस्टिंगला कसा आहे। गोड आंबा आहे, हा अर्धी कलमाची चव आहे, कलमाची चव आहे म्हणजे कळबी आंबे सारखे रायवळे आंबे आहेत पण आहेत भारी, खूप गोड गोड। बाळू काढतोय
मी पण खाऊन बघतो. माझ्याकडे सुद्धा एक आंबा आहे, खाऊन बघूया. मस्त आहे. मस्तच लागतात. गोड आहे. मालक आलाय आंब्याचा मालक. आंब्याचा मालक तो बघा, तो आहे लाल कपडे घातलेला बाळू. आम्ही रानात साधारण 2 तास चालत होतो. काय करायचं माहिती आम्ही त्या पुढच्या वर्षी काय आंबा आलं ना आलं की जो सगळ्यांना खाल्लं कुडान करायचा. आपणच करायचा. लोक बाहेरून काढून घेऊन जातील. सगळ्यांना वाटतं हाय आंबा पाडतोय. तुझी काहीच चुकी नाही. आंब्याची आम्ही बोललोच नाही तुला. तर मगाशी मंडळी पाऊस पडलेला खूप, त्याच्यामुळे सगळे आंबे पडलेत. आम्ही पाडलेले नाहीत. तुम्हाला असं वाटेल की आम्ही पाडले ते, तर नाही. मगाशी पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळे ते पडलेले आहेत. आंब्यांची पोरा बाहेर पडतात. बाहेरून बघतात कोण आला राहा. तर मंडळी साधारण 1.5 तास चढून आल्यानंतर आम्हाला खरंच आम्हाला कष्टाचे फळ आम्हाला भेटलेले आहेत आमचे. तुम्ही बघू शकता. तर सगळे इथे आंबे आमच्या 2 गोण्या भरलेल्या आहेत. तांदळाच्या ज्या गोण्या असतात 25 किलोच्या, त्यातल्या आमच्या 2 भरलेल्या आहेत. अजून आमचं वर्किंग प्रोग्रेस आहे, चालू आहे. 4 गोण्या भरल्यात रे अजून. 4 गोण्या. मध्ये मध्ये घाम सुद्धा पडत आहे माझ्या शरीरावरून. सगळा पूर्ण घाम चपचपीत भिजलेलो आहे मी. तर म्हणजे खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलाय. तुमचा प्रतिसाद आता बघूया आपल्याला कसा मिळतोय ते. तुम्ही खूप चांगला प्रेम दिला आपल्या व्हिडिओला. त्यानंतर सुद्धा अजून प्रेम द्या. आपल्या घरामध्ये 3 लग्न झाले. त्या 3 लग्नांमध्ये आपण व्हिडिओ केलेला नाही आहेत. आणि आता आपण डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. पाकिट दिले असं ऑनलाईन पाकिट सुद्धा आले असते. 3 लग्न झालेत आपल्या घरामध्ये आणि त्याचे व्हिडिओ नाहीत, पण छोटे छोटे शॉर्ट्स आहेत. बघूया ते जर अपलोड करता आले तर आपण करणार आहोत. आणि आता आपले रेग्युलर ब्लॉग आपल्या गावचे येणार आहेत. गावामध्ये कसं काय जीवनशैली आहे आपण त्याच्यावरती आपण व्हिडिओ करणार आहोत. चला आता आपण भेटूया पुढे. जांभळं आपल्याला काढायचे आहेत. संध्याकाळचे 5 वाजलेत. सूर्य सुद्धा मावळायला आलाय. चला फटाफट आवरूया. तर मंडळी आता आपण काढण्यात जाणार आहोत जांभळं काढायसाठी. त्या जांभळाचं जो झाड आहे चेक करते कुछ आज नया करेगा बेटा. मंडळी आपण महाराष्ट्रामध्ये ना मराठी बोललो पाहिजे, पण मॅसेज हिंदीमध्ये होता म्हणून वाचलो तो. सुपरमॅन, आमचा सुपरमॅन बघा साडी घेऊन आलाय. आपण जांभळं काढणार आहोत. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोळ बाळूचा वाजवतो. तर मंडळी बघू शकता आम्ही तर जांभळं काढण्यासाठी आलेलो आणि इथे बघू शकता जांभळं किती पडलेत खाली प्रमाणात. आणि इथं मोठी मोठी जांभळं ती बघा जांभळं, अख्खी जांभळं काळी काळी मस्त जांभळं ती बघा. आणि बाळू चढल्या सुद्धा झाडावरती. झाड सुद्धा बघा जांभळाचं केवढं मोठं आहे. आणि आमचा भाई सुद्धा आहे. भाई खाऊन नको कसे आहेत जांभळं. भाईचं तोंड बघा मस्त जांभळं आहेत. चला आपण आता आता सोडू नकोस. एक पण जाऊन नाही आतमध्ये पडला. सगळ्या काठ्या पडल्यात. तर मित्रांनो बघूया किती जांभळा खेळले. ही बघा सगळी जांभळा काढले आणि खाली बघा किती पडले. नाही. तर मंडळी आपण आता ऐकूया भाईकडून ह्या जांभळाचं महत्व. भाई सांगणार आहे. भाई सांग. ह्या जांभळाचं महत्व एवढं आहे भाई, इथं ही जांभळा फुटलेली ना अजिबात चालत नाही आपल्या लोकांना. बाकी पेपर फुटलेले चालतात, पण कोकणकारांना हे जांभळा फुटलेली नाही चालत. का असं का? असं का म्हणजे भाई जीव आहे आपला याच्यात. कोकणची काळी मैना ही सेकंड आयुर्वेदिक फळ आहे.
ओके. मला नाही माहिती. माहिती मुंबईला याची किंमत काय आहे ते मुंबईवाल्यांना माहिती आहे बरोबर. आता आपण खेळलाच बघितलं, त्याचे वाटा बघितले ना किती होते ते. मग एक एक वाटा. ज्यांच्याकडे नाही भेटत त्याला ह्याची किंमत माहिती आहे. आपल्याला भेटतंय. हे खळी सगळी खाली पडलेली आहे एवढी वाऱ्याने. मगाशी मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे. कोकणात राहायचा खरं आहे. हा, बबनने त्याची नासामधली नोकरी सोडून इकडे बबन राहिलाय सध्या. जे विचार करा. पावडर बनवा. हा, सुकलेल्या जांभळाची पावडर आपल्याला बनवायची मंडळी. ती कशासाठी, तर ज्यांना डायबिटीस आहे तर ते रस करून पिऊ शकतात. म्हणजे सुकलेली पावडर आहे ती रस करून पिऊ शकतात. त्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतं. नाही एवढं आपल्याला काय माहिती नाही, पण हा असं मला आयुर्वेदिक आहे. तर बघू शकता काळी द्राक्ष. भाई पण त्याची US मधली नोकरी सोडून सध्या इकडे राहायचा विचार करणार आहे तो. US म्हणजे उल्हासनगर. उल्हासनगर मध्ये भाई आहे. बघा हे बघा टाकून दिला. अरे तेवढी चांगली चांगली टाकून दिला त्याने. अरे फुटलेली म्हणून काय, ते बिया ते खाता येतील. हे बघा हे बघा, पाडलांग खाली. बिया पण आयुर्वेदिक आहेत त्यांच्या. बियाच आयुर्वेदिक आहे त्यापेक्षा जास्त, सगळ्यात जास्त. आता खूप कॅमेरा सॉरी आम्ही आता फक्त असंच केला. मजाक मध्ये. बघा मंडळी, याला काय कमेंट करायचं ते करू शकता तुम्ही. अजून महाराष्ट्र झाड बघा कोणाच्या आधारावर ते. त्याची पोरा बघा किती ती. हा मी ते तोडलाय ती. बघू शकता कोकणातला निसर्ग. खाली यायची वाट बघतोय. निसर्गरम्य वातावरण. त्या वातावरणामध्ये पक्ष्यांचे आवाज. आमच्या डोक्या पडल्या तुझ्या चढला काय. माझ्या कान घास वाटला. म्हणून बघू शकता एवढाच आवाज आला. विश्व सर्व करता येत मला. तेव्हा व्हिडिओ आहे ती. असं नाही पहिल्यापासून बघा. हा तुटायला हलकी नाही एकदम पुढे. बघू शकता 2-3 मंडळी. ही आपण दुसऱ्या जांभळीवरती आलोय. ही जांभळं एकदम खालच्या यायला आहेत. जांभळीचा बुंदा दाखव तिकडे. हा जांभळीचा बुंदा म्हणजे हायब्रिड आहे ते. ऍक्च्युली हा वरून तुटलम पडलाय, तर त्याच्यामुळे आपण आता हे तो मगाचा बुंदा होता ह्याच्या खाली आणलाय. आईने मंडळी बघू शकता वाट लावलाय. दोघांची वाट लावलाय. बबनच्या आणि बाळूच्या डोक्यात पडलाय टर्न करून. सांगून म्हणून ऐकत नाही. तू बाजूला हे बाहेर येते. तू बाजूला. हे अजून खाली भाई गुच्चा आहे रे पूर्ण एक. हे बघा काच बघा त्याची किती ती. अरे व्हिडिओ करायची ना. चालूच आहे. तुला सांगून बघतोय ही खान तुला आवरणार आहे काय. नशीब याला बाजूला केली नाही तर सगळंच गुरपाटलं असतं. आता काय दिसतच नाही. काय पोटात दुखायला. आमचे झालेले आहेत आंबे काढून. आंबे आणि जांभळं बघू शकता ही सगळी मंडळी. बघू शकता दिसतात तुम्हाला. बबनकडे पण आंबा आहेत. बबनकडे आंबा आहेत, बाळूकडे आंबा आहेत, भाईकडे जांभूळ आहेत. चला मंडळी फटाफट निघूया आपण, कारण आपल्याकडे नाही लायसन. आंबोकडे लायसन लागतो. मंडळी बघू शकता ही साडी माझ्याकडे आहे. सारखी पडायचं टेन्शन नाही ना. तर जांभळं पडून फुटून आहेत त्यासाठी आम्ही ती साडी आणलेली आहे. तर हे बघा ही सगळी मंडळी येत आहेत. तुम्हाला दाखवतो किती आंबे आहेत आणि काय भरून आणले ते. तर बबनकडे काय आहेत, बबनकडे आंबे आहेत, नादाकडे आहेत आंबे, बाळूकडे पण आहेत आंबे. बघा चाललंय मी अंडी जांभळं आणि अंडे झीला आणि अंडा पाणी. माझ्याकडे आहे साडी आणि जांभळं दाखवतोय आणि मोबाईल.
काय भाऊ साडीचा तर आमच्या भाईची मस्करी अशी चालू असते. मगाशी त्याच्यावरती फांदी पडली, त्याला नाक लाल झालाय. कुठली फुलं आहेत भाई? कुड्याची फुलं आहेत. ह्याच्यावरती बघा आता ही शेंगा सुद्धा आल्यात बघा. बाबांनी टाकलेलं ही कुड्याची फुलं, कुड्याच्या शेंगा सुद्धा आलेल्या. त्याच्या व्हिडिओ मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये बनवले आहेत मंडळी, तुम्ही बघू शकता. या वर्षी सुद्धा हा सीझन चालू झालेला आहे. आता सीझन चालू झालेला आहे. अजून पावसातल्या भाज्या आपल्याला खायचं. ही भाजी तुम्ही पावसाळ्यानंतर सुद्धा खाऊ शकता, सुकून ठेवल्यानंतर. हां, सुकून ठेवल्यानंतर. आणि त्यात स्पेशली नॉनव्हेज बनवून खायला खूप चांगलं. जवला टाकायचं थोडंसं. जवला म्हणजे काय काय जणांकडे सुकट बोलतात आणि काय काय जणांकडे कोलिम बोलतात. आमच्याकडे त्याला सुकट बोलतात. सुकट जवला बोलतात. ते टाकून खायचं मस्त लागतं. आयुर्वेदिक नैसर्गिक आहे. नैसर्गिक असं डायबिटीस पेशंटसाठी एकदम मस्त आहेत त्या. आणि सगळ्या डायबिटीससाठी कारण कोकणातली माणसं खूप गोड आहेत ना, त्या डायबिटीस तर होऊ शकते त्यांना. नैसर्गिक औषधं सुद्धा दिलेली आहे. फळांच्या रूपात. हो, फळांच्या आणि फळभाज्यांच्या रूपात. रानटी भाज्या बघू शकता मंडळी. आम्ही स्पेशली आंब्यासाठी गाडी घेऊन आलो. तर भाईला जांभळांची सुद्धा झालेली आहे. बघू शकता भाईचा नाक असा लाल लाल भुगलाय. भाईची मस्ती. टेंट पहिल्यापासूनच आहे. डेंट आहे तो डेंट. इकडून टाकणार बसली होती मगाशी त्यांच्याशी टाकलेली. तर बघू शकता मंडळी आता सूर्य मावळा लागलेला आहे. संध्याकाळ होत आले. आपल्याला निघायचं आहे. मगाशी आमची गाडी तिथे अटकलेली, ते आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढलेली आहोत. चला तर मंडळी भेटूया आपण मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपण सध्या आंबे घेऊन आलेलो आहोत, आंबे आणि जांभळं. तर आम्ही 4 जण होतो. आज मुंबईला जाणार होता, त्याची नवीन गाडी. तर आता आपण जाऊया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. आणि पुन्हा आपण ब्लॅक झालो आहे, पुन्हा आपण आलेलो आहोत, व्हिडिओ करत आहोत आपण. पुन्हा आपले व्हिडिओ येतील, सक्रिय चालू होतीलच होता त्याच्यामध्ये. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.